नमस्कार, कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हमध्ये मी विनायक गावास आपलं स्वागत करतोय आणि आपल्यासोबत आमचे अर्जुनची धसके सर सुद्धा आहेत. आणि आजचा दिवस स्पेशल आहे कारण आज सावंतवाडीचे सुपुत्र असणारे आमदार दीपकभाई केसरकर यांचा वाढदिवस आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळी शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आलं, प्रामुख्यानं भूमिका निभावताना दिसले ते आमदार दीपकभाई केसरकर. प्रवक्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. अगदी तीनही भाषांवरचं त्यांचं प्रभुत्व असेल आणि त्यांचं असणारं वर्चस्व असेल आणि एकंदरीत त्यांचं स्किल पाहता सावंतवाडीचा हा सुपुत्र, सावंतवाडीचे असणारे हे दीपकभाई सर्वांचे लाडके आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आज महाराष्ट्राच्या राज्यामध्ये अगदी देश पातळीवर सुद्धा आमच्या सावंतवाडीचं नेतृत्व करतायत, अगदी महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. दीपकभाई, सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसानिमित्त आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतोय. आभारी, थँक्यू. भाई, एकंदरीत बघितलं तर आज तुम्ही राज्याचे शिंदे गटाचे म्हणजे ज्या शिंदे गटाचं सरकार राज्यामध्ये आहे त्या गटाचे आपण प्रवक्ते आहात. आणि तुमचा जर प्रवास पाहिला भाई तर अगदी थक्क करणारा असा प्रवास आहे. अगदी एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते अगदी मंत्री आणि आता प्रवक्ते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सुद्धा मंत्रिमंडळांच्या लिस्टमध्ये तुमचं नाव हे नंबर 1वर असल्याचं समजतंय, पुढे येतं आहे. ही खरोखरच एक कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. भाई, एकंदरीत पाहता तुमचे वडील असणारे वसंतराव केसरकर हे सावंतवाडी शहरातले एक सामाजिक क्षेत्रात काम करणारं एक व्यक्तिमत्व होतं. नगरशेठ म्हणून त्यांची ओळख होती आणि राजकारणात जरी ते नसले तरी सामाजिक कार्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि याचाच फायदा आपल्या राजकीय जीवनासाठी देखील झाला. आणि याच संपूर्ण बाबीमुळे 1996 साली पहिल्यांदा सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून आपण विराजमान झाला आणि आपली राजकीय घोडदौड जी सुरू झाली ती आज तगात सुरू आहे. तुम्ही त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजच्या या निमित्ताने भाई ह्या संपूर्ण आठवणी जाग्या होत आहेत. आपण कसं पाहता याकडे? नाही, निश्चितपणे आनंद मनामध्ये आहेच, परंतु तुम्ही सांगितलं तसं काय अजून नावं जाहीर झालेलं नाहीये. नेहमी प्रेसमध्ये येतात ती नावं खरीच असतात असं काय नाही. परंतु आशा करूया की सावंतवाडीचं एक प्रतिनिधित्व होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे प्रतिनिधित्व होतं ते पुन्हा एकदा आपल्याला प्राप्त होईल अशी अपेक्षा करूया. आणि ते प्राप्त झालं तर मग निश्चितपणे त्याचा आनंद होईल. परंतु सांगितलेली तुम्ही ही वस्तुस्थिती आहे की आपल्या यशामध्ये केवळ आपण नसतो तर आमचे आजोबा असतील, आमचे वडील असतील, त्यांनी जी काही लोकांची सेवा केली आणि ते त्यांचं वैशिष्ट्य होतं की व्यापार आणि उद्योगामध्ये असताना लोकांच्या बरोबर राहून लोकांसाठी काहीतरी करणं हे जे त्यांनी केलं आणि त्याचा निश्चित लाभ आम्हाला माझ्या सामाजिक जीवनामध्ये साधतो. ही वाटचाल भाई पाहत असताना अगदी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात खऱ्या अर्थानं जर सावंतवाडी नगर परिषदेचं नाव अगदी जगाच्या पातळीवर कोणी नेलं असेल तर ते आपण नेलं होतं. आणि सावंतवाडीच्या इतिहासात सर्वाधिक 3 टर्म नगराध्यक्ष असणारे तुम्ही आहात आणि सर्वाधिक जास्त काळ नगराध्यक्ष पदावर विराजमान राहणारे तुम्ही एकमेव द्वितीय आहात. आणि याच काळात खऱ्या अर्थानं नगर परिषदचं एक वेगळं मॉडेल हे संपूर्ण देशासमोर गेलं. अगदी प्रत्येक जगात सुद्धा ह्याची नोंद घेतली गेली. आपण पण याचं प्रतिनिधित्व करत लंडनमध्ये स्वतः तुम्ही उपस्थित होता आणि त्यावेळी आपल्यालाही संधी मिळाली होती की हे विकासाचं मॉडेल म्हणजे नगर परिषदांनी कसा विकास करायचा असतो, कुठले उपक्रम राबवायचे असतात, हे जे विकासाचं मॉडेल होतं, हे एक जे स्किल होतं आपलं, ह्याचं कौतुक अगदी जगाने केलेलं होतं आणि त्याच्यासाठी आपला गौरव देखील करण्यात आला होता. आजही काय सांगाल, कारण आजही तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला असाल तरी नगराध्यक्ष म्हणून सावंतवाडीचा केलेला तुम्ही विकास असेल किंवा सावंतवाडी सिटी म्हणून कशी जगाच्या नकाशावर येईल, ऐतिहासिक वारसा आम्हाला होताच, मात्र त्या पद्धतीनं असणारे काही प्रकल्प असतील, इथल्या युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, अशा अनेक बाबींवर तुम्ही लक्ष दिलं आणि त्याचमुळं एक स्मार्ट सिटी म्हणून सावंतवाडीकडे पाहिलं जातं आणि त्याचं प्रतिनिधित्व आपण केलं होतं. आपण काय सांगाल त्याबद्दल? मला असं वाटतं की त्या काळामध्ये कवर्ग नगरपालिकांमध्ये त्या नागरी सुविधा नव्हत्या, त्या करण्यामध्ये मला यश मिळालं. आणि मी ज्या वेळेला नगराध्यक्ष सुद्धा नव्हतो, साधा कार्यकर्ता होतो, त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांनी अवघ्या 40 वर्षाचं असताना माझं नाव पार्लमेंटसाठी सुचवलेलं होतं आणि राजापूर मतदारसंघाची सीट ही सर्वात शेवटची डिक्लेअर झालेली सीट होती. आणि अशा परिस्थितीमध्ये सत्ता बदल झाला महाराष्ट्रामध्ये आणि युतीचं शासन महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्यावेळेला केवळ सावंतवाडीची एक सीट ही मिळू शकलेली होती.
त्या काळामध्ये काँग्रेस होती, आता राष्ट्रवादी नव्हतीच त्यावेळेला. आणि त्याच्यामुळे आदरणीय बाळासाहेबांचं ज्यावेळेला शिवतीर्थावर भाषण झालं त्यावेळेला त्यांनी त्याचा मुद्दा उल्लेख केला की आमचा जो अश्वमेध म्हणजे अश्वमेध घोडा ज्याला म्हणतात की तो शिवसेनेचा अश्वमेध सावंतवाडीने आढळला असं त्यावेळेला त्यांनी वर्णन केलं होतं. सावंतवाडीमध्ये ज्याला आम्ही निवडून आलो त्याला, कारण संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ही एकच सीट निवडून आलेली होती आणि ती सावंतवाडीची होती. आणि आमचे आमदार त्याला प्रवीणभाई होते आणि आपल्याला आठवत असेल की त्यांचं त्यावेळेला हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे त्याला प्रत्यक्ष प्रचार करता आला नाही. त्यामुळे दिवसभर प्रचाराची जबाबदारी घ्यायची आणि केसेस सुद्धा लढवायच्या, कारण अनेक त्या काळामध्ये नवीनच आचारसंहितेचं हे आलेलं होतं आणि त्या आचारसंहितेच्या केसेस सुद्धा लढवायच्या आणि मग रात्री उशिरापर्यंत प्रचार करायचा. असं करून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ती निवडणूक जिंकली. परंतु हे ज्या वेळेला सावंतवाडी हे एक आव्हान समजून ज्यावेळेला तत्कालीन शिवसेना होती ही मैदानामध्ये उतरली त्याला एक मोठं आव्हान होतं की सावंतवाडी मधलं जे यश टिकवता येईल की नाही. आणि त्याला खरं तर मी थेट राजकारणामध्ये नव्हतं, म्हणजे त्याला थेट इलेक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये नव्हता. आणि ती पहिलीच निवडणूक त्या काळामध्ये झाली ज्यावेळेला आमच्याकडे बाहेरचा वाडा नावाचा जो भाग आहे तो रिझर्वेशन मध्ये आला. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडचा जो मुस्लिम समाज असतो याच्यामध्ये ओबीसी फारसे नसतात आणि त्याच्यामुळे हे जे 3 वॉर्ड होते या तिन्ही वॉर्ड आणि त्याला 27 वॉर्ड होते आणि या 27 वॉर्ड मध्ये 27 वॉर्ड पैकी 3 वॉर्ड हे राखीव 3 वॉर्ड मधल्या लोकांनी असं म्हटलं की आमचे जर वॉर्ड ओबीसी असतील तर आम्ही त्याच्यावर आम्ही त्याच्यावर बहिष्कार घालू, नाही तर मग तुम्ही इथं लढवा. आणि म्हणून नाही पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि नुकत्याच पार्लमेंटमध्ये एवढं नाव झालेलं होतं की तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते त्यांनी मला फोन केला की तुम्ही एवढ्या मोठ्या राजकारणामध्ये आहेत की तुम्ही नगरपालिकेच्या अख्या छोट्याशा इलेक्शनला उभे राहिले, तुम्ही छोटे व्हाल, परंतु आपल्या लोकांसाठी छोटं आणि मोठं काही नसतं. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की पद लहान आणि मोठं नसतं, तुम्ही कशा तऱ्हेने काम करता याच्यावर ते पद लहान आणि मोठं ठरतं. आणि त्याच्यामुळे मी उभा राहिलो आणि त्यावेळेला सावंतवाडीच्या इतिहासातली सर्वात जास्त मतदान ते मला झालं आणि निवडून सुद्धा आलो. ते थेट इलेक्शन नव्हतं, वॉर्ड मधून इलेक्शन होतं, त्याच्यानंतर नगराध्यक्ष झालो आणि सावंतवाडीच्या जनतेच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या पाठिंबा एवढं काम केलं की सावंतवाडी नगरपालिका महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट नगरपालिका ठरली. गव्हर्नमेंटचा स्पेशल GR होता की त्यांनी नगरपालिकेमध्ये काम कसं करावं हे पाहण्यासाठी पालिकेच्या नगरसेवकांना शासकीय खर्चाने सावंतवाडीला येता येईल. आता त्या काळामध्ये इतर नगरपालिकांमध्ये ह्या सुविधाच नव्हत्या ज्या आपल्याकडे होत्या. आपल्याकडे हिवाळीची खेळपट्टी होती, आपल्याकडे स्विमिंग पूल होता, एअर कंडिशन जिम्नॅशियम्स होती, स्वतःची शिल्पग्राम होतं, टुरिस्ट रिसेप्शन सेंटर होत्या, चांगल्या गार्डन्स होत्या, अनेक गोष्टी होत्या त्या अनेक शहरांमध्ये नव्हत्या. स्वतःचं शॉपिंग कॉम्प्लेक्स होतं जिथं आपण अनेक स्टॉल धारकांचं पुनर्वसन केलं, अनेक गोष्टी सांगता येते. आणि ह्या सगळ्या करत असताना सावंतवाडीच्या नागरिकांचं पूर्ण सहकार्य लागलं. आपण तलावाचा कायापालट केला, तिथे जॉगिंग ट्रॅक केला, तलावाचं सौंदर्यीकरण केलं. तलावामध्ये त्या काळामध्ये खूप शेवाळा यायचं, सगळे नागरिक तलावामध्ये उतरले, ते शेवळ नष्ट करण्यासाठी आम्ही मासे सोय टाकले, अगोदर तलाव साफ केला, खूप गोष्टी केल्या सावंतवाडीमध्ये. आणि मला असं वाटतं की हे सगळं नागरिकांच्या एकीमुळे होऊ शकलं. आणि एक समर्पण असतं, समर्पणाची भावना असते याच्यामध्ये. त्यानंतर थेट निवडणूक झाली, थेट निवडणुकीमध्ये सुद्धा निवडून आलो. त्यानंतर मी जाहीर केलेलं होतं की जर थेट निवडणुका बंद झाल्या तर मग मी निवडणुकीला उभं राहणार. आणि त्याच्यानंतर मी महाराष्ट्राच्या नगरपालिकांच्या महासंघाचा बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आलो. शेवटी हे जीवनामधले काही टप्पे असतात ज्याच्यामधून आपण काही शिकतो. आणि मला आठवतं की ज्यावेळेला मला 27 पैकी 25 सीट ज्याला आल्या आणि नगरपालिकेवर कंट्रोल असण्याची गरज आहे असं ज्याला वाटलं त्याला मला त्या ठिकाणी कॉप्ट नगरसेवक म्हणून विनंती करण्यात आली. आणि खरं तर माझ्या दृष्टीने खूप छोटं पद होतं, परंतु त्यावेळेला एवढं बहुमत होतं की हे बहुमत कायम ठेवणं हे सुद्धा एक चॅलेंज होतं. आणि त्याच्यामुळे नाईलाज असतो मला जायला लागलं. परंतु त्याला मी एक आमच्या काही ज्येष्ठ लोकांची चर्चा ऐकत होतो. म्हणजे तरुण होते, थोडीशी असूया सुद्धा असते, मोठे नेते होते, तरुण होते की हे थेट कसे निवडून येतील हे बघूया. त्यानंतर थेट तर नगरसेवकाला थेट निवडून आलो, नगराध्यक्षांची थेट इलेक्शन झाली त्याला सुद्धा निवडून आलो. आणि मग नंतरच्या काळामध्ये आमदार म्हणून सुद्धा निवडून आलो. हे असं असतं की लोकांचं शेवटी प्रेम मिळवायला लागतं. आणि मी ज्याला पक्षाचा अध्यक्ष झालो त्याला हे प्रेम मला मिळालं.
आणि हे प्रेम मिळालं सातत्याने आमदार म्हणून काम करत असताना. तुम्ही बघा 40व्या वर्षी मला खासदार करायचं होतं पवार साहेबांना आणि 14 वर्ष मला कुठलंही पद मिळालं नाही. तरी मी कधी बंद करू. लोक जी म्हणतात की स्वार्थासाठी पक्ष बदलले जातात असं कधीच माझ्या जीवनामध्ये घडलं नाही. काँग्रेसमध्ये होतो त्याच्यानंतर काँग्रेसचेच 2 भाग झाले त्यामुळे मी पक्ष बदललेला नव्हता. मी पवारसाहेबांच्या बरोबर सुरुवातीपासून होतो. पवारसाहेबांच्या बरोबरच राहिलेली वस्तुस्थिती आहे. आणि 54व्या वर्षीचा सीट मिळाली नसती तर गुरुनाथ कुलकर्णींनी हट्ट धरला असता तर. कारण ज्यांच्या समाजाचे 5-10 हजार सुद्धा मतदार नाहीत ते 10,000 सुद्धा मतदार नाही असं लाखांच्या याच्यामध्ये कसा निवडून येईल? असा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. परंतु लोक ज्याला प्रेम करतात त्याला ते जातपात बघत नाही, ते आपुलकी बघतात आणि त्याच्यामुळे जिथं बहुसंख्य बहुजन समाज होता त्या गावांनी सुद्धा मला वाटते पहिल्यांदा ज्यावेळेला मी उभा राहिलो त्यावेळेला आंबोली चौकूर सारख्या गावांमध्ये मला 90 95% लोकांनी मतदान केलं. आणि म्हणून तुम्ही आज सुद्धा बघा की तिथला प्रश्न असला नंतरच्या काळामध्ये अनेक लोकांनी गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केले माझ्यावर. म्हणजे आम्ही ज्यावेळेला थिएटर आमच्या वडिलांनी बांधलं त्याला गेल्याची लोक ट्रक मध्ये बसून त्या थिएटरच्या उभारणीसाठी यायचे. आता एवढ्या लांबून येण्याची त्यांना काही गरज नव्हती का आम्हाला एवढ्या लांबून आणण्याची गरज नाही. म्हणजे हे प्रेम होतं हे पुढच्या काळामध्ये सुद्धा कायम राहिलं. म्हणजे रामभाऊ गावडेंचं प्रेम जे माझ्या वडिलांचे होतं तेच माझ्यावर राहिलं. जयदास कबुलाईदार गावकर तुम्ही म्हणतात त्याच्यामध्ये नळेकर असतील किंवा राऊत असतील गावडे लोकांना ऊस म्हणजे काय माहिती तेव्हा आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी ऊसाची शेती करायला लोकांना शिकवलं. आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला असं व्हायचं की लोकांच्या ऊसाला ज्याला आग लावायची त्याला लागायची त्याला आमच्या वडील ते विनामूल्य त्यांचा ऊस डाळून त्याचं गुळ करून द्यायचे. ह्या अनेक आठवणी आमच्या लोकांनी मला सांगितलं ते संबंध आजपर्यंत आहे. आणि म्हणून बघा कबुलाईदार गावकरचा प्रश्न सोडवण्यासाठी मी ज्याला आमदार होतो तेव्हा प्रयत्न करायचे. आमदार झालो त्यावेळेला त्याची ऑर्डर काढली, मंत्री झालो त्यावेळेला त्याची ऑर्डर काढली, परंतु 2.5 वर्ष प्रश्न रखडल्यानंतर काल ज्यावेळेला त्याला फायनली मुख्यमंत्री साहेबांचा अप्रुव्हल मिळाला त्यावेळेला आज त्याची प्रक्रिया सुरू झाली. कारण याचा निर्णय झाला होता पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांची सही झाली होती परंतु ज्याचे रिव्ह्यू केले त्या प्रकरणामध्ये ही फाईल अडकलेली होती. काल ती फाईल त्याच्यातून सुटलेली आहे. वनाच्या संदर्भात चांगला निर्णय झालेला आहे. हा जो आनंद असतो की ज्या लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं पुढच्या काळात त्याच लोकांनी मोर्चे सुद्धा काढले. पण मोर्चे काढताना सुद्धा त्यांनी असं सांगितलं की केसरकर यांनी दिलेलं याच्यासाठी जे योगदान आहे हे आम्ही विसरणार नाही. आणि मग तो इलेक्शनचं ते पॉलिटिक्स असतं. लोकांना खोटं सांगितलं जातं. अनेक वेळेला खोट्या गोष्टी लोकांना खऱ्या वाटतात आणि याच्यामधून समाजामध्ये जो एक गठ्ठा समाज होता तिथं सुद्धा कुठेतरी विभक्तपणा आणण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणून मला असं वाटतं की हा राजकारणाचा भाग आहे त्याला मी फारसा महत्व देत नाही. ज्यांच्यावर मी प्रेम करतो त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो मनापासून आनंद आहे. चौकूरचा प्रश्न आहे तिथं भरत गावडे होते. भरत गावडे माझे अत्यंत ज्येष्ठ सहकारी होते. अनेक वर्ष सरपंच होते. त्या काळातले एक तरुण सरपंच म्हणून त्याचं नाव तालुका भर होतं. पण सातत्याने माझ्या बरोबर राहिले आणि मग चौकूरच्या लोकांनी माझ्याशी एवढं प्रेम केलं आणि त्यांचं म्हणणं होतं की आमचा प्रश्न वेगळा आंबोलीवर आमचा प्रश्न होतो. आज मला आनंद एवढा होतो की मुख्यमंत्री म्हणाले की स्वतः त्यांनाही नका. मी त्यांना जेव्हा सांगितले की किती प्रेमळ लोक आहेत किती एक संघ राहतात तर मुख्यमंत्री म्हणाले त्यांनाही नका. माझे अधिकारी तिथं खाते. आणि म्हणून त्यांनी आपल्या राज्याचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत करीर साहेब त्यांच्या कार्यालयाचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आशिष कुमार सिंग साहेब हे सगळ्यांना तिथं पाठवायचा निर्णय घेतला आणि मला त्यांच्याबरोबर जाण्याचे सुद्धा त्यांनी निर्देश दिले. म्हणजे हे प्रेम हे जर मोठेपणा हा जर माझ्या नागरिकांना मिळत असेल ग्रामस्थांना मिळत असेल तर त्याच्यावर तर दुसरं सुख नाही. आणि म्हणून आयुष्यामध्ये मिळवायचं काय असतं आयुष्यामध्ये प्रेम मिळवायचं असतं आणि ते प्रेम भरून भरून मिळालं. शिंदे साहेब जिथं जिथं जातील मी त्यांची पाठराखण करेन. तुम्ही म्हटलं की याच्यामध्ये मी आघाडीवर होतो. मी खालीचा वाटा उचलला आहे परंतु तो सिन्सिअरली उचलला आणि शिंदे साहेबांची आणि त्यांच्यावरच्या 50 आमदारांची जी बाजू होती ही भारतापर्यंत आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली. का पोहोचवली ते बोलू शकत नव्हते. ते लांब होते. ते आसाममध्ये होते आणि त्यावेळेला लोकांचे त्यांच्याबद्दल गैरसमज झाले असते. अनेक शिवसैनिकांचे त्याच्याबद्दल गैरसमज झाले असते आणि म्हणून ते व्हायला दिलं नाही. ही देवाची कृपा आहे आणि ते देव तोंडातून ते वदवत असतो. म्हणून महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण म्हणतो की ज्ञानेश्वरांनी वेड्याच्या तोंडून वेद वदवणारी ही भूमी आहे. मग माझ्या काही कार्यकर्ता बोलू सुद्धा का शकत नाही या पुण्यभूमीमध्ये माझा जन्म झाला तर ही वस्तुस्थिती असते. आणि म्हणून साईबांचा मी भक्त आहे. श्रद्धा आणि सबुरी आपण ठेवायचे काम करत राहायचं.
कधी ना तरी तुमच्या कामाची, तुमच्या गुणाची परख होते आणि मग तुम्हाला कुठेतरी पुढे सुद्धा संधी मिळते की ज्यावेळेला लोक तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायला लागतात आणि ज्यावेळेला लोक तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायला लागतात त्यावेळेला तुम्ही समाजामध्ये बदल घडवू शकता आणि तसा थोडा तरी समाजामध्ये बदल मी घडवू शकेल तर खऱ्या अर्थाने माझी साईबाबांवर असलेली भक्ती त्याचा चमत्कार आहे असं मी स्वतः भाई, आपण अगदी शून्यातून वाटचाल केली, अनेक राजकीय नेतृत्वांच्या हाताखाली आपण काम केलं, त्यांच्यासोबत काम केलं, पण या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये आज तुम्ही पहिल्यापासून सातत्यानं आपलं यश टिकवून आहात. या संपूर्ण राजकीय वाटचालीमध्ये आपल्याला जे जे काही राजकीय मार्गदर्शक भेटले, जे जे काही राजकीय गुरु भेटले, त्यामध्ये आपल्या जीवनावर सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा? मग खरं तर सांगायचं तर माझ्या जीवनावर प्रभाव माझ्या आई वडिलांचा तर आहेच निश्चितपणे, परंतु म्हणजे माझे वडील जरी राजकारणामध्ये नसले तरी ते एवढे पॉप्युलर होते की कुठलेही मंत्री आले, अगदी ते मुख्यमंत्री आले तरी प्रत्येक ठिकाणी त्यांची भेट त्यांच्याबरोबर व्हायची आणि अनेक वेळा असं व्हायचं की मंत्र्यांना त्यांनी भेटायला जाण्याऐवजी अनेक वेळा अनेक मंत्री महोदय हे मी त्यांना भेटायला आलेले बघितलेले असते. म्हणजे राजकारणात असताना आपण काय स्थान मिळू शकतो ह्याचं ते एक माझ्या दृष्टीने उदाहरण होतं. परंतु ज्या वेळेला काँग्रेसचे सगळे नेते एकत्र आले आणि त्याला काँग्रेसचं आपल्याला माहिती की जनता दलाची राजवट आलेली होती आणि त्याच्यामुळे काँग्रेसचे खूप चांगले दिवस त्यावेळेला नव्हते. अशा वेळेला ते आल्यानंतर माझ्या वडिलांचा खरं तर विरोध होता राजकारणात जायला, परंतु ज्यावेळेला राजकारणात जायला त्यांनी शिवराम भाऊ जाधव आले, ढोलम साहेब आले, भाईसाहेब तर त्यांच्या जवळचे होते आणि त्यावेळेला त्यांनी जो आग्रह धरला तर त्यावेळेला त्यांनी मला कोणाचा सल्ला घ्यायला सांगितला असेल तर तो जयनंद मटकर साहेबांचा घ्यायला. यालाच कोकणची संस्कृती म्हणतात, कारण जो सामाजिक विचार आहे तो बॅरिस्टर नागपेंनी कोकणच्या भूमीमध्ये आणला, जो दंडवते साहेबांनी त्यावेळेला पुढे चालवला, मटकर साहेबांसारखे धुरंधर त्याच्यामध्ये होते आणि मग ते जे विचार होते त्या विचाराचा पगडा हा माझ्या मुलावर सुद्धा असावा असं समजण्यापैकी एक माझे वडील होते. आणि म्हणून काँग्रेसचे तर संस्कार होतेच. आपल्याला कदाचित माहिती नसेल की ज्या वेळेला बेळगावला काँग्रेसचं अधिवेशन झालं, महात्मा गांधी ज्यावेळेला बेळगावला आलेले त्याला आमची तिथली प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे 200-300 पेक्षा जास्त रूम्स होत्या, त्या सगळ्या रूम्स खाली केल्या होत्या, सगळ्या लोकांना गावी पाठवलं आणि त्या प्रॉपर्टीमध्ये सगळीकडून आलेले प्रतिनिधी ते राहत होते, राहण्यासाठी त्यांच्याबरोबर 5-6 गाड्या आमच्या होत्या, इतर अनेक लोकांनी त्यांच्याबरोबर कॉन्ट्रीब्युट. त्या काळात हॉटेल्स नव्हती आणि ती परंपरा आहे आणि ती परंपरा ही काँग्रेसची परंपरा होती. पुढे मी काँग्रेसमध्ये राहिलो, काँग्रेसची राष्ट्रवादी झाली आणि राष्ट्रवादीमधून सुद्धा कदाचित मी बाहेर पडलो नसतो, कारण माझा जेव्हा राणी साहेबांशी संघर्ष झाला तो काय व्यक्तिगत संघर्ष नव्हता. त्यांच्या मुलाच्या प्रचारासाठी मी स्वतः 15 दिवस घरी न जाता यात्रा काढलेली होती आणि प्रत्येक गावाला पाय लावलेले होते आणि शेवटी कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती त्या ठिकाणी आणि म्हणून ज्या वेळेला एक वेगळ्या तऱ्हेचं वातावरण व्हायला लागलं की कुठेतरी कार्यकर्त्यांना मारहाण होणं किंवा काही वेळेला, आणि आता मला त्याचा काही उल्लेख नाही करायचा की त्या आपण असं म्हणतो की भूतकाळामध्ये जास्त जगता का म्हणजे वर्तमान काळामध्ये झालं पाहिजे, पण तो वैचारिक संघर्ष, तो व्यक्तिगत संघर्ष नव्हता आणि तो जो वैचारिक संघर्ष होता त्या संघर्षामध्ये मी ज्या दिवशी मी शांत बसलो होतो, मी कधी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध प्रचार नाही केला, मी शांत बसलो होतो हे त्यांना कदाचित खटकलं असेल म्हणून ते पवार साहेबांच्याकडे गेले आणि त्यांनी सिंधुदुर्गमध्ये त्यांची सभा लागली असं कळल्यानंतर मी स्वतः गेलो मुंबईला. पवार साहेब त्याला बाहेर निघालेले होते, ते नेहमी मला कधी जर बोलताना आलं तर आपल्या गाडीत बसवायचे, मला गाडीत बसवलं आणि मला नवी मुंबईला घेतले. मी म्हटलं साहेब तुम्ही जर आलो आणि मी तिथं स्टेजवर नाही आलो तर मी तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आणि तुमचा एकमेव आमदार सुद्धा आहे, तर ते चुकीचं दिसेल आणि आपला अपमान होईल, तर असं घडू नये असं मला वाटतं. तर ते म्हणाले की तू येण्याची गरज नाही, मला तुझी अडचण माहिती आहे, तर तू सावंतवाडीला थांब, मी कणकवलीला सांगा. पण मी प्रत्यक्षात ज्याला सावंतवाडीला पोहोचलो त्याला सावंतवाडीला सभेची तयारी सुरू झालेली होती आणि म्हणून साहेब आल्यानंतर मी माझा राजीनामा दिला. कदाचित त्यांच्यावर खूप प्रेशर आलं असेल, त्या राजीनाम्यात मी लिहिलेलं होतं की तुम्ही मला, तुमच्यामुळे मी आमदार झालो आणि त्याच्यामुळे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्या नावाने राजीनामा लिहिला, नुसतंच त्यांच्या नावाने राजीनामा लिहिला नाही तर तो खोटा राजीनामा केला असता. आणि पवार साहेबांनी एक फॉरवर्डिंग लेटर लिहिलं की तुम्ही हा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांकडे द्यावं, परंतु मी काय आपल्याबरोबर स्टेजवर येऊ शकणार नाही. आणि नंतरची जी लढाई झाली सगळ्यांना सुरता आहे, सगळ्यांना माहिती आहे, एक परिवर्तन घडलं आणि ते परिवर्तन सिंधुदुर्गातल्या जनतेने घडलं आणि त्याच्यामुळे तो जो चमत्कार घडला त्याच्यानंतर मला दिल्लीला बोलवण्यात आलेलं होतं.
मोदी साहेबांच्या भेटीसाठी. आणि मोदी साहेब एवढी मोठी व्यक्ती आहे की त्यांना जर मी भेटलो असतो तर कदाचित मी भाजपमध्येच गेलो असतो. आणि मला जे अट्रॅक्शन होतं किंवा मी जी निवडणूक लढवली होती त्याला माझ्यावर अनेक काम करणारे लोक शिवसेनेचे होते. बाळासाहेबांचा विचार मला माहिती होता आणि एका अर्थाने थोडस नातं सुद्धा त्या काळात होतं. पुढच्या काळामध्ये नातं राहिलं नाही. परंतु माझा जो भाचा आहे त्याला रश्मी वहिनींची भाचीचं आणि त्यांचं लग्न झालेलं होतं. त्याच्यामुळे घरगुती संबंधच होतं. मी संबंध जपणाऱ्यापैकी एक आहे. आणि म्हणून मी पर्रिकर साहेबांना समजावून सांगितलं की मराठी माणसासाठी एक काम करणारी संघटना आहे. माझ्यासारखे 100 लोक तुम्हाला मिळतील जे विचारवंत आहेत किंवा म्हणजे जे शांत आहेत, विचार करू शकतात. पण शिवसेना तर माझ्यासारखे 5-10 लोक का मिळणार? तर ती लढाऊ संघटना आहे. त्याच्यामुळे तळागाळातून आलेला मनुष्य हा मोठा होता, आमदार होतो आणि त्याला तसं बाळासाहेबांनी घडवलेलं आहे. तर तुमच्यामध्ये मी ब्रिज होण्याचं काम करेन. तुमच्या दोघांमध्ये एकीचं काम मी करेन. पुढच्या काळामध्ये हे काम करण्याचा प्रयत्न सुद्धा मी केला. आणि म्हणून मी गोवा सदनावरूनच परत आलो. त्यांना वाटलं की एवढ्या मोठ्या माणसाला मी नाही म्हणून सांगू शकणार नाही. म्हणून गोवा सदनातून परत आलो आणि मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. कदाचित बीजेपी मध्ये गेलो असतो तर कॅबिनेट मंत्री त्याच वेळेला होऊन गेलो असतो. कोकणचा मला कदाचित इन्चार्ज सुद्धा केला गेला असता. आणि त्यावेळेला माझी पॉप्युलॅरिटी एवढी होती की कदाचित शिवसेनेला कोकणामध्ये एक लढत देणारा नेता सुद्धा निर्माण झाला असता. परंतु उद्धव साहेबांवर प्रेम होतं, त्यांचा स्वभाव आवडत होता. तिथं गेलो आणि स्वतः उद्धव साहेबांनी मला सांगितलं की मंत्री केल्यानंतर की खरं तर मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करणार होतो, परंतु बाळासाहेबांबरोबर काम केलेले जे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना मला न्याय द्यायचा आहे. एवढा मोठ्या मनाचा नेता सुद्धा नसतो कधी. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं जे हे मोठेपणा आहे हा मोठेपणा अतिशय म्हणजे मनाला भावणारा मोठेपणा आहे. त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही की हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून राज्यमंत्री म्हणून सुद्धा मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याला असेसमेंट झालं त्या काळच्या युतीच्या मंत्री आहेत त्याला कॅबिनेट मंत्र्यांमध्ये पहिला क्रमांक हा अर्थात देवेंद्र फडणवीस साहेबांचाच होता. परंतु राज्यमंत्र्यांमध्ये माझं रँकिंग सगळ्यात जास्त त्याला काढण्यात आलेलं होतं. आणि एवढं चांगलं काम करून सुद्धा पुढच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली नाही. त्याचे अनेक कामं कार्य असतील. आणि कदाचित माझा जो स्वभाव आहे की मी कुठल्याही एखाद्या गोष्टीसाठी काम करत नाही. मी माझं कर्तव्य म्हणून काम करत असतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकंदरीतच आपल्याला संधी नाही मिळाली तर मी वाईट वाटून कधीच घेतलं नाही. 2.5 वर्षामध्ये मी शिवसेनेकडे एक साधा शिवसैनिक म्हणून काम करत राहिलो. परंतु पुढच्या काळामध्ये माझी मी भूमिका आता मांडणार. जाताबा कबुलाचा प्रश्न मागे राहिलेला होता, अनेक प्रश्न मागे राहिलेले होते. आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शिंदे साहेबांनी जी साथ घातली ती साथ सर्वांनाच भावली आणि सर्व लोक बाहेर पडली. त्याच्यापैकी मी एक होतो. आता फडणवीस साहेबांची माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध पूर्वीपासून राहिलेलेच होते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकंदरीतच हे सगळं पुढचा घडलेला इतिहास सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे सगळं करत असताना माझी जी बंडखोरी होती, बंडखोरी म्हणण्यापेक्षा आम्ही जो उठाव केला हा उठाव लोकांच्या हितासाठी होता. आणि हा लोकांच्या हितासाठी उठाव होता आणि त्याच्यामुळे लोकांना सुद्धा तो भाव. भाई आपण आता मोदी साहेबांचा उल्लेख केलात आणि मगाशी आपण पत्रकार परिषदेमध्ये असा उल्लेख केलात की मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आपल्याला आवडेल. आपल्याला एकूण या नेतृत्वाचे PM साहेबांच्या नेतृत्वाचे काय नेमके गुणधर्म किंवा काय पैलू तुम्हाला आतापर्यंत आवडले, कसे वाटतात ते? हा विस्तार संपूर्ण भारतामध्ये झाला. याला एकमेव कारण हे मोदी साहेबांचं नेतृत्व आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यामुळे ते नेतृत्व प्रत्येकाला पावतं. परंतु आमचा पक्ष आहे, उद्धव साहेब आमचे नेते आहेत. आणि त्याच्यामुळे मी उद्धव साहेबांच्या बरोबर राहिलो, त्या काळात सुद्धा राहिलो, आज सुद्धा राहिलो. परंतु हे जे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे जिव्हाळ्याचे संबंध सर्व भाजपच्या नेत्यांबरोबर सुद्धा नेहमी राहिले. आणि आज सुद्धा फडणवीस साहेब हे त्याचं एक उदाहरण आहे, मुनगंटीवार साहेब त्याचं उदाहरण आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी हे जिव्हाळ्याचे संबंध होते. पुन्हा एकदा एकत्र मुनगंटीवार साहेबांचे वडील वारले तेव्हा मी थेट त्यांच्या गावी गेलेलो होतो. हे जिव्हाळ्याचे संबंध अनेक नेत्यांचे, मी दोनच नावं घेतले, अनेक नेत्यांचे आहेत. आणि केंद्रामध्ये अनेक नेत्यांचे चांगले संबंध आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः सुरेश प्रभू हे माझे खूप जवळचे होते. श्रीपाद नाईक म्हणजे खूप जवळचे आहेत. असे अनेक नेते आहेत की त्यांच्याशी खूप जवळचे संबंध होते. अनेक वेळेला अडचणी येतात. मला सुद्धा शिवसेनेची संस्कृती नवीनच होती, त्यांचे विचार नवीन होते, त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जिव्हाळा होता तो विशेषतः उद्धव साहेबांच्या बरोबर, त्यांच्या कुटुंबांच्या बरोबर होता.
जेव्हा आम्ही शेवटपर्यंत जपण्याचं कार्य केलं, शेवटपर्यंत शिंदे साहेबांना एकदा शिंदे साहेब जेव्हा बोलले तेव्हा अनेक लोकांनी त्यांना जे विनंती केली त्याच्यापैकी मी सुद्धा ऐकलो. पण शेवटपर्यंत प्रयत्न राहिला की उद्धव साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं जुळावं, परंतु ते होऊ शकलं नाही. आणि अनेक जे फॅक्टर आहेत ते मी वेळोवेळी बोलून दाखवलेले, तर मी पुन्हा इथं उल्लेख करणार नाही सगळं का झालं, कशामुळे झालं. पण सावंतवाडीकरांना एक आठवण निश्चितपणे करून देऊ की सावंतवाडीची निवडणूक मी कधीच हरलो नाही. म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्यावेळेला मी आमदार उभा राहिलो, मला जवळजवळ 4 ते 5 हजाराचं लीड हे नुसतं शहरामधून मिळालेलं होतं. परंतु तेच एक महिन्यानंतर शिवसेनेचा उमेदवार का निवडून आला नाही याचा सुद्धा विचार लोकांनी केला पाहिजे. की ज्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना गेली, त्या महाविकास आघाडीचे त्यावेळेचे जे अध्यक्ष होते बाळासाहेब थोरात, त्यांनी पक्षाच्या चिन्हावर इथं उमेदवार उभा केला. शिवसेनेच्या उमेदवार तो ज्यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवली होती ते परत अपक्ष म्हणून त्याच निवडणुकीला उभे राहिले. म्हणजे हे एक षडयंत्र होतं की तुम्हाला कोण हरू शकत नाही तर आम्ही हरवून दाखवू. परंतु हे एकदा लोकांना सुद्धा कळणं आवश्यक होतं की चुकीची राजवट आली ते काय होतं. याचा अनुभव सुद्धा पुढच्या काळामध्ये सावंतवाडीकरांना आलाच ना. परंतु 100 मतांनी का होईना ज्याला आमचा उमेदवार हरतो त्याला 1000 मतं ही अशी फोडली जातात. याचं दुःख आहे. तुम्ही आमच्यामुळे बसता त्या सिंहासनावर आणि आम्हालाच नाहीचं करायला बघता, हे जे मी वारंवार बोलतो हे तर लोकांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. सावंतवाडीच्या लोकांनी म्हणजे एवढी मतं मिळून सुद्धा आमचा उमेदवार 100 मतांनी पडतो आणि त्याचा केवढा मोठा गवगवा केला जातो हे तुम्ही पुढच्या काळात बघितलं जाईल. काय विचार केला असं तसं होत नाही. हे जे काय चाललेलं होतं आणि जर उघडपणे आमच्या महाविकास आघाडीत नसते तर लोकांनी वेगळ्या तऱ्हेने मतदान केलं असतं, आम्हालाच म्हणून मतदान केलं असतं. कारण त्यांना सुद्धा असं वाटलं की हे कधी हरू शकत नाही, चला एखाद्याला मतदान करून बघूया. त्यांना अनुभव आलेला, मी काय कोणावर टीका करत नाही. पुढच्या काळामध्ये आता त्याच लोकांबरोबर पुन्हा काम करण्याची सुद्धा पाळी आलेली आहे. शेवटी असं होतं की राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र नाही, कोण कोणाचा शत्रू नाही, हे आपल्याला प्रत्यक्षातच बघायला मिळतं. आणि त्याच्यामुळे तिथं सुद्धा करणारे अनेक नगरसेवक हे वेळोवेळी माझ्याशी संपर्कामध्ये होते, माझ्याशी प्रेमाचे संबंध ठेवत होते. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की सावंतवाडीचा जो आहे तो मार्ग हेच घेऊन पुढे गेलं पाहिजे. नक्कीच भाई, एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेत त्यांचं आणि आपलं जे नातं आहे किंवा ज्या पद्धतीनं आम्ही पाहिलं ज्यावेळी तुम्ही मुंबईमधनं गुजरातमध्ये गेला आणि अगदी पहिला फोटो जेव्हा व्हायरल झाला त्यावेळी अगदी तुम्ही एकनाथ शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीमध्ये होता, किंवा ज्यावेळी आम्ही विधान भवनात मुख्यमंत्री म्हणून ते पहिल्यांदा बोलताना पाहिलं तर त्यांनी स्पष्टपणे म्हणजे सगळ्यांसमोर जाहीरच बोलले की केसरकरांमुळे आपली अर्धी जबाबदारी कमी झाली, म्हणजे तुम्ही खरे कप्तान होता ह्या गटाचे. आणि त्यानंतर पाहिलं तर तुम्ही सुद्धा एकनाथ शिंदेंबद्दल बोलताना अनेक वेळा भावुक होताना दिसताय. तर हे नेमकं नातं काय आहे? एक गोष्ट अशी बघा, असं तुम्ही नेता बघितलं नसेल की जो आपला एवढा मोठा विजय झाल्यानंतर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं नाव घेतो, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि म्हणून त्यांच्याबरोबर लोक आहे. मातोश्री पासून लोकांचं डिस्टन्स का वाढलं याचं एक कारण संपर्क हे सुद्धा आहे. आणि जे प्रेम त्यांना मिळत असतं, शेवटी प्रेमाची किंमत कशानेही करता येत नाही. आणि तुमची जर भेटच तुमच्या आजूबाजूचे लोक व्हायला देत नसेल तर तो प्रेमामध्ये दुरावा निर्माण होतो. आणि तो दुरावा शिंदे साहेबांनी होऊ दिला नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि आपल्यासाठी एखाद्याने काहीतरी छोटीशी गोष्ट केली तरी ते कायमचं मनात ठेवणारा नेता दुर्मिळ असतो. आणि ते नेतृत्वाचे गुण शिंदे साहेबांकडे आहे, हे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. नक्कीच भाई, वाढदिवसाच्या निमित्तानं अगदी काही 3 प्रश्न तुम्हाला आम्हाला विचारायचे आहेत आणि रॅपिड फायर म्हणजे 2 ऑप्शन्स असतील, एक ऑप्शन्स तुम्हाला त्यातला निवडायचा आहे आणि तो ऑप्शन तुम्ही का निवडलाय? 2च गोष्टी सांगतो. मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण ज्यांच्याबरोबर मी काम करू शकलो त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. आणि माझ्या कुटुंबाचा मुद्दा उल्लेख केला की माझे भाऊ असतील तर ते खंबीरपणे माझ्या मागे राहिले. आपल्या फॅमिलीला किती नुकसान होत आहे तर कधी त्यांनी विचार केला नाही. म्हणजे पत्नीने कधी विचार केला नाही की आपला मुलगा आपल्याला वेळ देऊ शकेल, मुलीने कधी विचार केला नाही. हे सगळे फॅक्टर्स असतात जे तुम्हाला सातत्याने तुमच्या मागे उभे असतात, परंतु समाजाला कधीच दिसत नाही. नक्कीच भाई, सहकारी आहेत त्यांचा उल्लेख मी मगाशच्या मुलाखतीत केला तो पुन्हा मी एकदा रिपीट करते. आणि ते संपूर्ण जिल्ह्यात आहेत सावंतवाडी. नक्कीच भाई, 3 प्रश्न तुम्हाला असे असतील ज्यात 2 ऑप्शन्स असतील तुमच्याकडे आणि त्यातला एकच ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. पहिला प्रश्न असा आहे, म्हणजे अगदी ज्या पद्धतीनं पाहिलं तर अगदी शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, दोन्हीही व्यक्तिमत्व आहेत ती आपल्याला वंदनीय आहेत. पण या दोघांपैकी आपले वंदनीय कोण? दोघांपैकी जर एक निवडायचं असेल तर ते कोण आणि का?
हे बघा रॅपिड फायर आहे, त्याच्यामुळे दोघांमधलं सिलेक्शन करता येणार नाही. दोघेही माझे गुरु आहेत. आयुष्यात मी कधीच बाळासाहेबांना भेटलो नाही, पण त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. परंतु गुरुस्थानी मी सुरुवातीपासून पवार साहेबांना मानलं, आज सुद्धा मानलं. आणि मध्यंतरी जो गैरसमज करून गेला होता त्याला मी सांगितलं होतं की पवार साहेबांना व्यक्तिशः कधी दुखावूच शकत. आणि पवार साहेबांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की कधी भेटले त्याची वाढदिवसाच्या दिवशी एवढी प्रचंड गर्दी होती, मला एकट्याला घेऊन ते लिफ्ट मधून गेले. मला म्हणाले की तुझी योजना चांगली आहे म्हणून मला लोकांनी सांगितलं पुन्हा सुरू करायची आहे, मला येऊन भेट. परंतु मला वाटत होतं की आमचे नेते सुरू करून देते, कारण मला अजित पवार साहेबांनी काय सांगितलं होतं की मला सांगतं ते बंद करायचे, पण मुख्यमंत्री सांगितलं तर मी चालू ठेव. म्हणजे पवार साहेब हे सांगू शकले, परंतु उद्धव साहेबांना जे चुकीचं फिडिंग मिळालं होतं त्यामुळे उद्धव साहेबांकडून तो रिस्पॉन्स मिळू शकला नाही. ही सुद्धा वस्तू म्हणजे उद्धव साहेबांवर जेवढं प्रेम होतं तेवढंच पवार साहेबांच्या त्यांच्याविषयी थोडासा जास्त आदर मी नेहमी पवार साहेबांचा केला, कारण त्यांचं वय सुद्धा खूप ज्येष्ठ आहे, त्यांनी भारताचे ज्येष्ठ आहे. उद्धव साहेबांचा नेहमी सन्मान केला, परंतु पवार साहेब हे खरंच गुरुस्थानी आहेत, आजही आहेत. मी त्यांच्या पक्षात नसलो, पक्षावर टीका करत असलो तरी त्यांचं स्थान हे आढळ आहे. नक्कीच भाई, महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि फडणवीस म्हणजे शिंदे शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे. मुख्यमंत्री म्हणून आपले एकनाथ शिंदे आहेत आणि उपमुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस आहेत. आपले जवळचे कोण, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? शिंदे आणि फडणवीस ही जोडी ही माझ्या जवळची. नक्कीच भाई, शेवटचा प्रश्न तो म्हणजे आगामी काळामध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं नगराध्यक्षपदापासून मंत्रिपदापर्यंत आणि प्रवक्ते ह्या पदापर्यंत तुम्ही कार्यरत आहात, आगामी काळात सुद्धा मोठ्या पदावर आपण पाहायला मिळणार यात शंका नाही आहे. आणि तुमच्या मतदारांची जनतेची ती इच्छा आहे. याच अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आगामी काळात कुठे काम करायला आवडेल, महाराष्ट्र की दिल्ली? काम करायला सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आवडेल, परंतु ते काम केल्यानंतर जर दिल्लीला संधी मिळाली तर मला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला आवडेल. ते काय मंत्री म्हणूनच काम केलं पाहिजे असं नाही, कुठल्याही कॅपॅसिटी मध्ये जर मी काम करू शकलो तर ते मी स्वतःचं भाग्य समजतो. ज्याला आमदार झालेलो आहे त्याला मतदारसंघातल्या लोकांची सेवा केली पाहिजे, आणि ज्याला तुम्ही दिल्लीमध्ये जाता तेव्हा तुम्ही देशाची सेवा करू शकता. मिळेल आणि जो रोल कधी दिला जाईल तो आनंदाने स्वीकारायचा असतो आणि काम करून दाखवायचं असते. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काम करायचं असेल तर ते शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करायला आवडेल. आणि दिल्लीमध्ये जर जायला कधी काही योगायोगाने मिळालं, मला असं वाटत नाही कधी मला दिल्लीला जायला मिळेल, तर मला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिवसैनिक म्हणून काम करायला आवडेल. नक्कीच धन्यवाद दीपक भाई. पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण कोकणसात लाईव्ह टीमकडनं आणि दैनिक कोकणसातच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपली जी इच्छा आहे आणि विकासाचं जे व्हिजन आहे त्याच्यासाठी आपल्याला ईश्वर आणखीन बळ देव आणि आपल्या हातून कोकणचा कायापालट नक्की हो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भाई शुभेच्छा.